तो शाळा मास्तर झाला आणि त्याची नेमणूक एका मुलींच्या शाळेवर थर्ड असिस्टंट म्हणून झाली. त्यास हायसं वाटलं. पुढे त्याच शाळेतील एका प्रौढ कुमारिकेशी त्याचं लग्न झालं. हा त्याचा जरी प्रेमविवाह नव्हता, तरी त्यास मोठी धन्यता वाटली. त्याला कादंबऱ्या वाचण्याचा स्वभावतःच नाद असल्यामुळे त्याला रोमांसचं महत्व कळत होतं व तसं काही आपल्या आयुष्यात व्हावं असं त्याला भारी वाटत होतं. पण एकच अडचण होती. त्याला आईबाप व म्हणूनच तिला सासू सासरा होते. ही कौटुंबिक कोंडी पार फोडून टाकण्याचं किंवा झुगारून देण्याचं त्याच्या ठिकाणी मनोधैर्य नव्हतं आणि त्याची ती तर साधारण भेदरट मुलगीच होती. तरी पण त्याने ठरवलं की रोमांसची मजा चोरून मारून लुटता आल्यास पाहावं. काही गोष्टीतील चोरटेपणा मोठा गोड असतो असं त्याने कुठेतरी वाचलं होतं. आणि घरी असता एका आंघोळीच्या प्रसंगी त्यानं तसली गोड चोरी करून त्या म्हणण्याचा अनुभव घेतलाही होता. पुढे एकदा त्याची ती माहेरी जाणार होती व तो स्वतः नव्यानेच बदली झालेल्या ठिकाणी हजर होणार होता. त्यांच्या वियोगाचा हा पहिला प्रसंग होता. पण त्यामुळे प्रेमपत्रांची देवघेव करण्यास त्यांना सुसंधी प्राप्त झाली. आदले रात्री त्याने तिला अर्जविलं व बजावलं की पहिलं प्रेमपत्र संधी मिळताच ताबडतोब आलं पाहिजे. ती भयभीतच झाली, पण तिलाही ती कल्पना काही वावगी वाटली नाही. तिने सस्मित वदनानं पत्र पाठवण्याचं वचन दिलं व उलट बजावलं, आपलं पहिल्यांदा आलं पाहिजे. त्यानं तिच्याजवळ एक शिसपेन, 2-3 पाकिटं व पुष्कळसे कागद देऊन ठेवले. पत्र कसं लिहावं व पोस्टात कसं टाकावं ह्याच्या काही युक्त्याही त्याने तिला सांगितल्या. आणि त्यांचा वियोग घडून आला. नोकरीच्या गावी जाताच त्याने आपलं पहिलं प्रेमपत्र लिहिलं आणि तिनेही पण उलट डाकेनं उत्तर देण्याची संधी साधली. दोघांनाही पत्र मिळाली. आनंद झाला. त्यांनी एकांत गाठला. पण 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 तिला त्याचं काव्य कळेना, त्याला तिचं अक्षर वाचता येईना.